मुंबई जिंकण्यासाठी तयार आहात का? एकदम परफेक्ट आहोत. आता काय मुद्दे आहेत मुंबईचे? आता मुंबईचे जे मुद्दे तसं तर आम्ही काही ठेवलेले नाही आहेत. देवाभाऊंनी सगळेच्या सगळे पार केलेले आहेत. परंतु जी सिस्टम आहे, ती सिस्टम ज्या लोकांच्या हातामध्ये आहे, ती सिस्टम हातामध्ये घेऊन आज लोकांना जे मुंबईच्या हद्दपार केलेले आहेत ते पुन्हा आणून या ठिकाणी त्यांची व्यवस्थित घरं देऊन, बिल्डरांनी जे धोकेबाजी करून त्यांना या मुंबईतून हद्दपार केलेत, त्यांना त्यांची घरं पुन्हा देऊन या ठिकाणी मुंबईमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. 25 वर्षांमध्ये ज्यांची सत्ता होती, ठाकरेंना जमलं नाही, ते तुम्हाला जमू शकतं असं वाटतंय? 100%. कारण आमच्याकडे देवेंद्रजी फडणवीस यांच्यासारखा आत्मविश्वासी नेता आणि करून दाखवणारा नेता आमच्याकडे असल्यामुळे आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो की मुंबई ही आमची सुरक्षित आणि सुसज्ज करू, हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. तुम्ही शिवसेनेचे आहात का? यापुढे तुम्ही पण नाही, तुम्ही हे मिला लगा लिया. नाही, महायुतीच आहे. सगळं यस. आम्ही एकत्र मिळून काम करणार आणि या मुंबईला पुन्हा एकदम सुसज्ज आणि सुरक्षित मुंबई करणार. ठाकरे बंधूंचं आव्हान वाटतंय का? काहीच नाहीये त्यांच्यामध्ये दम, फक्त त्यांचा दिखावा आहे. आतापर्यंत त्यांनी फक्त लुटाचं काम केलेलं आहे आणि हे जे करप्शन आहे, ही महायुती हे नष्ट करणार आणि यशस्वी मुंबई घडवून दाखवणार आणि महानगरपालिकेमध्ये आपला युतीचा झेंडा हा फडकणार. पण जे राज ठाकरे करतायत किंवा उद्धव ठाकरे म्हणतात मराठी माणसासाठी लढा देत आहेत, हे त्यांचं म्हणणं असं आहे. तुम्हाला नाही वाटत ते मराठी माणसासाठी लढा देत आहेत? बिलकुल नाही वाटत आहे. ते बोलतायत एक आणि करतायत वेगळे. मराठी माणसासाठी जर करायचं असतं तर त्यांनी 25 वर्षापासूनच केलं असतं. आता ही वेळ आली नसती. जेव्हा त्यांच्या हातामध्ये राज्य होतं तेव्हा त्यांनी काहीच करू शकले नाही. आता ते लढतात मराठी माणसासाठी. हा काय मुद्दा आहे? म्हणजे मराठी माणूस म्हणजे सक्षम आहे, पण त्याच्यासाठी मुंबई ही सगळ्या नेत्यांनी मिळून चांगली म्हणजे सक्षम करायला पाहिजे आणि ते त्यांनी केलं नाही. आणि आता आपली ही महायुती मुंबईच्या प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक महिलेसाठी, पुरुषासाठी सक्षमतेने तयार आहे आणि हे करप्शन नष्ट करण्यासाठी ही महायुती मोठं पाऊल उचलणार आहे. पण राज ठाकरेंची जेव्हा विधानसभेला माफ करा, जेव्हा लोकसभेला तुम्हाला साथ होती, म्हणजे एकंदरीत मोदींना थेट जाहीर पाठिंबा दर्शवला होता, तेव्हा आक्षेप नव्हता. परंतु आता आक्षेप येतोय राज ठाकरेंवरती. कारण त्यांनी तसं त्या पद्धतीने काम केलंच नाही. फक्त त्यांना यायचं होतं आमच्यासोबत, पण करायचं होतं वेगळं आणि त्या पद्धतीने त्यांनी केली. शेवटी काय झालं? शेवटी ते वेगळेच झाले. जिथे सत्य असतं ते जनतेसमोर आलेलं आहे आणि ही सत्यता आता प्रत्येक मुंबईच्या माणसांना कळून चुकलेली आहे. त्याच्यामुळे आता खंबीरपणे आम्ही तयार झालो आहोत मुंबईवर आपला युतीचा झेंडा फडकवण्यासाठी. किती जागा निवडून येतील काय वाटतं? आम्ही जागा तर आमच्या शक्यतो आम्ही सगळ्याच जिंकण्याच्या 27 पैकी 27 येतील तसं तर होणार नाही, कारण त्यांचेही प्रयत्न तसे चालू आहेत. पण आम्ही बहुमताने येण्याचा पूर्ण प्रयत्न आमचा चालूच आहे आणि आम्ही तो करणारच पूर्ण. तुम्हाला काय वाटतं किती 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 जागा निवडून येतील यावर? पूर्ण बहुमत मध्ये भारत भाजपा आणि शिवसेना युति है, पूर्ण बहुमत मध्ये निवडून येणार है, ये नक्की है. और मैं एक ही बात बोलना चाहता हूँ, जिस तरीके से देवेंद्र फडणवीस जी का आपने स्पीच सुना आज, जिस तरीके से देवेंद्र फडणवीस जी का स्पीच सुना, जिस तरीके से एकनाथ शिंदे जी ने आज स्पीच बोला, अलग तरीके का पूरी तरीके से माहौल बना और ये पूरा बता रहा है कि कार्यकर्ता में पूरी जोश है. हम जैसे कार्यकर्ता पदाधिकारी पूरी तरीके से जोश से भरपूर है एंड बिल्कुल सच्चाई और ईमानदारी के साथ कहना है कि 2/3 बहुमत के साथ महायुति की सरकार, महायुति का मेयर बनेगा. एंड जैसे आज शिवसेना के प्रमुख एकनाथ शिंदे जी एंड देवेंद्र फडणवीस जी जो भारतीय जनता पार्टी के प्रमुख हैं, इन्होंने जो बोला है आज, जिस तरीके से कार्यकर्ता में जोश भरी गई है, ये कार्यकर्ता आज बहुत ज्यादा उत्साही हैं एंड पूरी तरीके से सब कार्यकर्ता मिलके, जैसे कि इन्होंने बोला ये कार्यकर्ता की लड़ाई है, कार्यकर्ता. पर राज ठाकरे और उद्धव ठाकरे की जो मतलब अभी टफ फाइट जानी जा रही है, उसके बारे में क्या? देखिए, ये युति तो चुनाव के लिए बनी है, ये मन नहीं मिला है दोनों में से किसी का.
दोनों भाई का मनोमिलन नहीं हुआ। बिल्कुल नहीं है, बिल्कुल नहीं। ये खाली चुनाव के लिए ये मिलन है, ये मन नहीं मिला है दोनों भाइयों का, क्योंकि ये जानते थे कि पिछले 10 साल 12 साल 15 साल से ये दोनों कभी एक नहीं हुए हैं। दोनों की पॉलिटिक्स अलग है, दोनों के आइडियोलॉजीज अलग है, दोनों हर चीज में विरोधाभास रही है दोनों के बीच में। कभी भी दोनों एक साथ आने इतने सालों बाद तो अभी एक आए ये मजबूरी के वजह से आए हैं। कौन सी मजबूरी? मजबूरी चुनाव है, मजबूरी है, क्योंकि ये अकेले अगर लड़े तो इनका कोई औचित्य नहीं बनता है, कोई इनका जनाधार नहीं है, जनता में इनकी पकड़ नहीं है। दोनों साथ में आके एक फॉल्स आइडियोलॉजी, फॉल्स नैरेटिव को लेके आए हैं, जो कि बिल्कुल सक्सेसफुल महाराष्ट्र और मुंबई में नहीं होगा। तुम्हाला काय वाटतं दोन्ही ठाकरे बंधूंचे मनोमिलन अजून झालं नाही झालं. जे मनापासून व्हायला होतं त्यांना आता त्यांच्यावर वेळ आली की त्यांच्या दोघांची दुकानं बंद होण्याच्या मार्गावर आल्यामुळे ते एकत्र. जर त्यांना यायचं होतं मग अगोदर का नाही? जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा का नाही मनोमिळव झालं? तेव्हा जर त्यांना लोकांसाठी काही करायचं असतं तर तेव्हा झालं असतं. तेव्हा त्यांना कोणी अडवलं होतं का? आता जेव्हा त्यांना दोघांच्याही दिसतंय पुढे की आपल्या समोर आपलं भविष्य काही नाही, तेव्हा ते लोक एकत्र येत आहेत. त्याच्यामुळे हा लोकांसाठी नाही, स्वतःसाठी, स्वतःच्या मुलाच्या भविष्यासाठी हे लोक एकत्र आलेत. त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र येतात असं म्हणणं आहे. 100%. मुलांचं भविष्य सिक्युअर करण्यासाठी ते असं करतात. बरोबर आहे. दुसरं काय त्यांच्या पुढे आता त्यांच्या जो राजकारणाचा वेळ आहे त्याच्यातून ते त्यांच्या मुलाच्याच भविष्यासाठी हे सगळं करतायत असं मी म्हणतोय. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत संपूर्णतः राजकारण पाहता लाडक्या बहिणीचा लाभ तुम्ही घेताय का? लाडक्या बहिणीचा लाभ मला मिळत नाहीये, परंतु अशा अनेक महाराष्ट्रातल्या बहिणी आहेत की ज्यांना त्याचा लाभ होतोय आणि त्यांना त्याची जाणीवही आहे. कारण त्यांच्यासाठी केवळ हे, विरोधकांसाठी केवळ हे 1500 रुपये आहेत, परंतु त्या 1500 रुपयांमुळे कोणाच्या तरी घरामध्ये अन्न शिजतं, कोणाच्या तरी घरातल्या मुलांची शाळेची फी जाते, कोणाच्या तरी घरामध्ये आजारी असलेले वृद्ध आहेत त्यांची देखभाल होते. पण लाडक्या बहिणींची योजना जी लागू करण्यात आली, आता बऱ्याच लाडक्या बहिणींना नाराजी केलेलं आहे, त्यामुळे ह्या निवडणुकीत म्हणजे महापालिका निवडणुकीत त्याचा फटका बसेल असं वाटतंय का महायुतीला? बघा कसं आहे की पारदर्शकता हे या सरकारचं मूळ आहे आणि त्या पारदर्शकतेच्या अनुषंगाने काही ते काय अचानक काढलेलं नाहीये. त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं, त्याची स्क्रुटनी झालेली आहे आणि त्यामुळे आणि त्यात तो जर आकडे जर आपण बघितले तर अजूनही महाराष्ट्रात अनेक बहिणी आहेत की ज्यांना या योजनेचा लाभ मिळतोय आणि तुम्ही म्हणताय तसं त्याचा फार फरक पडेल असं नाही वाटत आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचा नाही फरक पडणार? ठाकरे बंधूंचा विषय असा आहे की ते कशासाठी एकत्र आलेत हा आधी त्यांनी स्वतःहून ठरवून लोकांसमोर मांडण्याचा विषय आहे. कारण अचानक त्यांना महाराष्ट्र आता तळमळ वाटायला लागली, अचानक मराठी माणसाबद्दल तळमळ वाटायला लागली. अगदी लांब मी जात नाही, नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदेच्या, नगर परिषदेच्या याच्या पूर्वीच्या ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, तेव्हा यांना आठवलं नाही की महाराष्ट्रासाठी आपल्याला एकत्र यायला पाहिजे. 20 वर्षानंतर आता 20 वर्षाचं गुणगान गातायत आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे कधी कोणाचं गुणगान गातील आणि काय करतील हे अगदीच आपण सांगू शकत नाही अशा परिस्थितीत. असं का वाटतं? परंतु ही परिस्थिती जी आहे आता जी आलेली आहे ती राजसाहेबांनीच म्हणजे विचार करून सगळ्या मनसैनिकांनाही नीट कळलं पाहिजे की नक्की आता असं काय झालंय की आता भावांचं मिलन होणं गरजेचं आहे. याच्या मागे काय कारणं आहेत ही दोन ठाकरेंबरोबरच जे त्यांचे कार्यकर्ते आहेत मनसेचे आणि उभाटाचे यांनाही संभ्रमात टाकणारा हा सगळा प्रकार आहे.